नव्या कार्यकारिणीच्या बांधणीनंतर भाजपा प्रदेशाध्यक्ष नवी दिल्लीत राज्यसभेचे उमेदवार ठरवण्याबाबत वरिष्ठांची भेट घेण्याची शक्यता। मद्य परवान्याच्या घोटाळ्याच्या आरोपातून आपचे नेते निर्दोष, केजरीवाल आणि सिसोदियांची ही निर्दोष मुक्तता। निर्दोष मुक्ततेनंतर केजरीवाल रडू लागले। मुजोर सनदी अधिकाऱ्यांचं निलंबन, ISM देवेंद्र सिंह निलंबित, मंत्री पंकजा मुंडे यांना खात्याअंतर्गत माहिती न दिल्याचा ठपका। रोहित पवार अखेरीस फडणवीसांकडे आलेच, अजित पवारांच्या अपघाताबाबत न्याय मागण्यासाठी घेतली भेट। मराठी माणसाबाबत मुख्यमंत्र्यांचे गौरवोद्गार, मराठी माणूस संकुचित नाही। मराठीला पोटापाण्याची भाषा करूया, उपमुख्यमंत्री सुनेत्र पवार यांचं आवाहन। मराठीच्या कार्यक्रमातून ठाकरे गायब, मराठी भाषा गौरव दिन कार्यक्रमाला बहुतांश आमदार अनुपस्थित। मराठीत बोला, मराठीत लिहा, राज ठाकरेंचे मराठी जनांना आवाहन। इस्लामशी फारकत घेतलेल्या सलीम वास्तिकवर चाकू हल्ला, मुसलमान माथे फिरून केले चाकून सपासप वार। कांद्याचे दर घसरल्यानं शेतकरी आक्रमक, नाशिकमध्ये कांदा उत्पादकांनी मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवण्याचा केला प्रयत्न, कांद्याला भाव देण्याची कांदा उत्पादकांची मागणी। पेपर फोड्याकडून धक्कादायक खुलासे, नागपुरात 12वीचे 2 नाहीत 3 पेपर फुटले। पटेल तटकरे पुन्हा रोहित पवारांच्या निशाण्यावर, सुनेत्र पवारांना कब्जात घ्यायची चूक करू नका, शुक्रवारच्या पत्रकार परिषदेतील प्रसंगानंतर वाद भडकला। मालेगावचे नमाजी मोकाट अभियंत्याचं मात्र निलंबन, पालिकेच्या वीज विभागाचे अभियंता अभिजित पवार निलंबित। संजय राऊतांनी डाव टाकलाच, प्रियंका चतुर्वेदींच्या दावेदारीवर म्हणाले, पक्षात राज्यसभेवर जायला अनेक इच्छुक। सासरच्या छळाला कंटाळून पुण्यात विवाहितेची आत्महत्या, लग्नानंतर अवघ्या 3 महिन्यात संपवलं जीवन। ठाकरे गटात राज्यसभेच्या मृगजळामागे नुसती धावाधाव, चतुर्वेदींचं तिकीट कापायला विचारे दानवे खैरे मैदानात। बारामती अपघात प्राथमिक चौकशीचा अहवाल लवकरच, विमान अपघाताच्या चौकशीचा निष्कर्ष काय याकडे लक्ष। पवारांनी चेंडू ढकलला, मवियाच्या कोर्टात खासदार सुळेंनी केली वडिलांच्या साठी मोर्चे बांधणी। मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये होणार विश्व मराठी संमेलनाचं उद्घाटन, नाशकात साहित्यिकांची मांदियाळी। मवियाच्या ट्रोलरकडून तावडेंची बदनामी, मुंबईच्या महापौर रितू तावडेंनी केला खुलासा, मनगटी घड्याळ कोट्यवधींचा असल्याचा आरोप फेटाळला।